बघा हे नेपाळवरून येतात इंडियात. इकडचा आपला इंडियाचा जो पैसा आहे तिकडे डबल होतो. तो 10,000 का कितना होता है? 16,000. का लबाड तू का झोप नाही ली ना? रसगुल्ला याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. ती फायनली आपली ही एक केळ पिकलेली आहे. तो इकडे राणीने बनवलेले रसगुल्ला आपण आता टेस्ट करून बघूया. नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आत्ता आपण बागेतून थेट आपला ब्लॉग सुरू केला आहे. बागेत आलो आहे मस्त की आपल्या तब्येला काय ठीक नाही. आता काय होतं, अरचशी दुखते म्हणजे एक बाजू. एकदा आपण इथं भाजली होती पण काय कमी नाही, आता परत दुखायला लागला. काल गोळे खाली तेव्हा ठीक होतं, आजपासून परत सुरुवात झाला. तर आता मी इकडे आणि माझ्यासोबत आहे इकडे मोहन. तर आता फवारणी आहे चालू, फवारणी करतोय आपण. काय नोजलवरती नाही, आपण वायरी करतोय. बघा ही वायर आहे, ते आपण वायर वडतोय. कारण फवारणीने अजून जास्त आपली तब्येत काय होत आहे डाऊन होईल, त्याच्यामुळे नोजल हातात नाही घेतला आहे. वायरीवरती मस्त वगैरे जरा आराम करू भेटता, बाकी काय नाही आहे ना. मग आराम करने. ये मोहन है इधर बंदा, उसका तो कल ब्लॉग देखा होगा वो बच्चे के साथ. कैसा लगा वो कमेंट करके ज़रूर बताना. तो मैं क्या बोलता हूँ, तुम्हारे इधर अभी तारीख क्या होगा? तारीख? हाँ अभी तारीख रहेगा 18. मतलब अभी कैसा इधर मतलब क्या होता है, जनवरी 25 चालू हुआ, न्यू ईयर चालू हुआ. वैसे आप लोगों का कब होता है? अभी 3-4 महीना है बाकी. 3-4 में, मतलब वो मार्च में जैसे हमारा होता है वैसे. हमारा कैसे होता है गुड़ी पड़वा में, वैसे ही तुम्हारा होता है. तो अभी उधर महीना क्या होगा चालू? महीना? हाँ पूस. हाँ मतलब वो मराठी में जो मंत्र थे इधर का, वो जो अंग्रेजी आए तब अंग्रेजों ने चेंज कर दिया. हाँ तो आप लोगों का वैसा ही है. वैसे ही. तो हमारा भी ऐसा है, पूस क्या होतेगा वो सब है महीना, क्यों याद नहीं है वो. आप लोग अब कैसे जनवरी स्कूल में कैसे पढ़ाते, जनवरी फेब्रुवारी वो सब पढ़ाते, वो अभी याद आहे. बघा हे नेपाळवरून येतात इंडियात, कारण तिकडे इन्कम सोर्स हा कमी आहे. कारण सर्व इकडूनच सब इधर से ही जाते ना उधर नेपाळ में. आता जर त्यांना काय घ्यायचं असेल तर आपण जर इथे 100-200 रुपयाला वस्तू घेतो ना, तो उधर कितने तक मिलता होगा? क्या चीज़? कोई भी चीज़ 100 का रहेगा तो 300-400. 300-400. कालचा ब्लॉग बघितला असेल जो की ह्याच्या घरवालीचा होता. तिचं ना दुकान आहे. तर दुकानमध्ये मी सहज असं विचारलं होतं, म्हणजे दुकान म्हणजे किराणा मालाचं दुकान, भाजीपाल्याचं दुकान आहे. मी सहज विचारलं होतं की बटाटे कसे किलो आहेत ते. तो क्या बोला उधर बटाटे कितना के जी बोला? 80. म्हणजे इथं लगभग 30-40 काहीतरी आहे. कितना रहेगा 30-40 राहता लाते हो ना आप लोग? 30-40 रुपये. तर डबल तिकडे भाव आहे. आणि टोमॅटोचा तर विचारूच नका. टमाटर कितना रहेगा? रहेगा ना 100-150. मी व्हिडिओ कॉलवरती गाव बघण्यासाठी बघितलं होता, पण मी ते भावच काढत होतो. म्हणजे टोमॅटोचं आपले बटाटी जे सर्व होते ना भाजीवाले, त्याचे भावच काढत होतो मी. मग ती सांगत होती, ती कुछ तो बोली ना तेरी हो दुकान में कौन थी सास, कुछ तो बोली हो आपके भाषा में. मेरे को बोली. गाली दिया. नेपाल अभी तक क्या बोलते हैं, डेवलप नहीं हुआ है. मतलब सिटी तक अच्छा है. काठमांडू, मैंने एक ऐसा वीडियो देखा था काठमांडू का. उधर वो क्या बोलते हैं अच्छा, मतलब उधर सिटी वो डेवलप है. अभी हमारा कैसा मुंबई बंबई हुआ, म्हणजे आमचा कसा मुंबई झाला. आपली कशी गावातली सर्व मुंबईला कामाला जातात, तसं त्यांचं एक काठमांडू शहर आहे. ते एक आहे चांगलं डेव्हलप झालेलं. बाकी यांच्याकडे कसं इन्कम सोर्स कमी, त्याच्यामुळे ते सर्व आता इथून गेले की शिमल्यात जाणार. शिमल्यामध्ये ॲपल होतं ना. हां, आता इथून गेले की आता काय मेच्या एंडिंग नंतर गेले की डायरेक्ट शिमला, म्हणजे घरी जात नाही. मग शिमला ते सीझन झालं ना की मग ते घरी जातात. मग घरी जे काय असेल ते आपले काय बोलतात पावसातून काय असेल तर शेती वगैरे केल्यानंतर परत इकडे येतात.
आपलं तरी बरं आहे, पण ह्यांचं खूप बेकार परिस्थिती आहे. पण एक आहे, इकडचा आपला इंडियाचा जो पैसा आहे तिकडे डबल होतो. तो 10,000 का कितना होता है? 16,000. 16,000 म्हणजे 6,000 त्यांना बेनिफिट भेटतो. जरी भेटून पण काय उपयोग नाही, कारण तेवढं जर त्यांना काय घ्यायचं असेल ना तर ते कुठे जातात ते त्यांनाच माहीत नाही. तर त्यांना दुप्पट सर्व आहे ना, कोणती वस्तू घ्यायची असतं तर त्यांना दुप्पट पैसे पे करावे लागतात. का लबाड, तू का झोप नाही काय खेदायता बघा, उचलून घेऊसाठी या. हा मी घेणार नाही होय. काय अरे अरे काय काय अरे 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 काय ले लबाड परे हे लाडो काय. टाटा टाटा टाटा. तर फ्रेंड्स, आपण आता फ्रेश वगैरे झालोय. आता कुठे आपल्याला ठीक वाटते. आज म्हणजे बऱ्यापैकी आहे तब्येत. तर आमची आता आई झाली आहे जाम, तर आईला घेऊन जातो डॉक्टरकडे. आणि दूध खाया जरा, आपण मस्तपैकी दूध पिऊया. आणि राणी हे काय बनवता? रसगुल्ला. तर आजचा थंबनेल आणि टायटल हा रसगुल्ला असेल, तुम्हाला समजलंच असेल. काय टी शर्ट कसं घालू देता तू कधी? तर आहे जाम झाली. आहे काय गेली तू बघा, आवाज बिवाज बसलो आहे तो. बोलता जसं पाऊल टाकलंय ना तसं बोलता डॉक्टरकडे चल जाऊया आधी. कसं सगळीकडे तो फेवर झालाय आपला व्हायरस. हा का आमच्या श्रीचो पण आवाज बसलो रडून रडून. तो पण थोडं जरा नवटंकी आहे पोरगो आमचो ना रे. हो, तर इथे आपण घेतलं दूध, एक काय बोलतात, एक कप मस्तपैकी दूध पिऊया आणि घेऊन जाऊया. तोपर्यंत ह्याचं काय होती तसं काय तर मळून घेत ना. आपण पण लास्ट टाइमला बनवले होते, बघितलं असेल आपल्या चॅनलला जाऊन सर्च करा. आपण पण लास्ट टाइम असे बनवले होते रसगुल्ला. मी नाही घेतलं तुझं थैसूल चम्मच, माका काय माहित. तर ती बघा आय येईल. चल जाऊया. आराम करू नाही, डॉक्टरकडे नव्हता ती का आवाज येतो काय? आज काय आवाज फुटत नाही, जाम झालंय. आय सकाळ पण उठली नाही, अन्न नाही की काय नाही, अन्न नाही की पाणी नाही म्हणता. आणि आमचा लाडू बायो लाडू हे लाडू काय एकटाच खेळता तू? होय एकटाच खेळत. मी नाही घेणार, मी एक डॉक्टराकडे येतोय, मी नाही घेणार. नाही म्हटल्यावर नाही. चला टाटा बाय बाय. हा हे लबा टाटा. पोरे काय खिदाळता बघा आता पोरगा आमचा, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. ती फायनली आपली ही एक केळ पिकलेली आहे. तर तिला काढूया आपण. आई म्हणता केळ पिकली आहे, मी वाटेवरली, तर तिला काढूया. कारण उद्यापासून म्हणा आपल्याला जरा शेक बनवता येईल. डायरेक्ट तोडूया, ते कोयती घेऊन या. जा श्री बाबा, कोयती घेऊन या सुना, डायरेक्ट तोडूया, नंतर पिशवी काढूया. मी कॅमेरा बंद करते. थांब जरा, आधी तो कोयती आण श्री बाबा आमचं. तर राणीने इकडे ठेवला आणि भात आम्ही आता चूल मांडली इकडे बाहेर. का आतमध्ये कसा काळा होता त्याच्यामुळे इकडे चूल मांडलेली आहे. पाणी बिणी आम्ही बाहेरच तापवतो. धर राणी गया, राणी बोलव. हे बघा आता उद्या आपण बनवणार प्रोटीन शेक. ती बघा ती आमची तलंग आहे ना, तसं तिथं बाहेर होतं टाकलेलं होतं, तेव्हा ती मिळली आमची कोंबडी. अरे 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 हळू. राक्षिक मध्ये एका घावात टाकले तोडून. कोयती ही बघ, कोयती बघ खायला टाकली. म्हणजे कोयती वरच अडकली. हा इकडे आमचा भात होतोय. श्री बाबा
तुका हवी केळी? आमचा श्री उभा आहे. ती आता येत कशी पिशवी मोठी झाली ती केळी? काढ. बापरे. वा हा दे तू काय ओके. बनाना आणि उद्या पनेगा शोयेक. लाजवाब. मान ब्रो. चाय आहे बघ, खाऊक पण घेतला. नाक घालताना आणि खा केळी का नाही? आता वरचा तोड. आहे इकडे बडबडू लागली नंतर नाक घालताना केळी खा अजून. तुमका पण आहे सांगत होणार. चल आतमध्ये ठेवूया आता. फिरव हं? फिरव. खाया केळीत खाई गेला. हो घड पिकलो 1 2 3 4 5. ठीक आहे उद्या आपण 2 भेटते शेक बनवू. बस झाले 2. तर फ्रेंड्स आपण आता आलोय घरी. आमच्या राणीने बघा इकडे रसगुल्ला बनवला. आपण वाडीत गेलो होतो. झाला ह्या कधी टाकणार? गरम नाही झाले अजून? रडचा जा रड. आता त्या मांजरांका जर पळवलंस ना तर तुका कसं चोपतय बघ. मी काय म्हणतोय वा लवकर लवकर टाक. पण बारीक बारीक त्यांना आकार नाही दिला गोलाकार. मी तरी मस्त बनवलं होतं. मग बनवायचं होतं. मी भारी बनवलं होते ना श्री. मम्मी घेत नाही ना? मम्मी घेत नाही होय ना? येतच नाही मम्मी ना. हे लाडू परे बघा आमचा कसा बसला. ते का आता लागले भूक आणि श्री बाबा तिकडे राणी भरवता त्या पाय ते का असा घेतलेला उचलून भुकेला. आता गो पटापट आटप. हा बघ काय करता. ओले काय झालं रे? अरे 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 काय झालं? काय काय इकडं आहे तिकडं पप्पा मोबाईलवर. ह्यो इकडं आमचं श्री बाबा आणि तिकडं टीव्ही. असं आमचं टाइमपास चालू आहे. तो इकडे राणीने बनवलेले रसगुल्ला आपण आता टेस्ट करून बघूया. सगळे राणी फुटले. सगळे फुटले. बरोबर मळलं नव्हतं. अरे कुठले नाही ना वरनं टाकलं ना का बरोबर झालेत. फक्त 1-2 काहीतरी फुटले. हो बघा कसं बघता. गरम आहे. हे काय सगळे फुटले. चांगला मळलं नव्हतं. अर्धा तास मळत होते. नाही आपल्या हाताच्या ह्या ना हे बघ हे ना मळू का वासा चांगला तर मळतात. रावस श्री बाबा लय भारी. कसा बघा तुम्ही पण काय या ना तुम्ही कडे ना. ते आता बघूया कधी येतात. तर आपला ब्लॉग देखील इथेच एंड करूया. थँक्यू फॉर वॉचिंग. तर बघितलं असेल आपला सकाळपासून काय म्हणतात आपले नेपाली येतात. नेपाळहून त्याने एक चांगली आपल्या ह्याची माहिती सांगितली होती. त्याच्यानंतर आपण इकडे आलो. आईला डॉक्टरकडे घेऊन जाणार होतो. तर आई बोलली की आज नको उद्याला जाऊया कारण पप्पा घरी आले नव्हते लवकर त्याच्यासाठी. मग त्याच्यानंतर राणीने आपले रसगुल्ला बनवले ते बघितलं. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच पुन्हा भेटून व्हिडिओ सोबत.
तो म्हणते बाय 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 बाय. श्री बाबा बाय बाय कर. बाय बाय. गुड नाईट. येणार कधी येणार कधी बोला, खायला येणार कधी? येणार कधी सांगा. हो आमचे लाडूबाई बघा, लाडूबाई हो कशी बसली आहे ती. हे लाडू करता भुकेला पोरगा.